Good morning, guys. This is our lecture number 19. In the previous lecture, we will study the double integral and the problem based on the double integral. We learn the definition about the double integration. Okay. Today's lecture we will start the triple integration and example based on the triple integration. Today's lecture we will study about the triple integration and the problem of triple integration. Okay. First we see the definition of triple integration. What is the triple integration? The triple integration, it is a generalization of double integral. It is also called a volume integral because it gives the volume also. Therefore volume equals to triple integration of dv or the triple integration of dx, dy or dz. It is the generalized of double integration. आपण जेव्हा डबल इंटिग्रेशन बघितलं, डबल इंटिग्रेशन काय कोणत्या टाईपमध्ये होतं आपल्याला? इंटिग्रेशन ऑफ dx dy या टाईपमध्ये होतं. ठीक आहे. इथे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx आणि इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dy होतं. पण इथे काय घ्यायचं आपल्याला? ट्रिपल इंटिग्रेशन घ्यायचं आहे. तीनदा इंटिग्रेशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू dx, विथ रिस्पेक्ट टू dy अँड विथ रिस्पेक्ट टू dz. बरोबर. तर हे ट्रिपल इंटिग्रेशन काय आपला जनरलाइज फॉर्म आहे कशाचा? डबल इंटिग्रेशनचा. हेच म्हटलं त्यांनी, इट इज द जनरलायझेशन ऑफ डबल इंटिग्रल अँड इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम इंटिग्रल. जे ट्रिपल इंटिग्रेशन आहे तुम्हाला काय देतं? तुम्हाला व्हॉल्यूम देतं. व्हॉल्यूम देते, त्यामुळे या ट्रिपल इंटिग्रेशनलाच तुम्ही व्हॉल्यूम इंटिग्रलसुद्धा म्हणू शकता. Okay, now we see the examples of triple integration. This is the example of triple integration. First we read the example. The triple integration of x square dx, dy, dz, where r is a cube bounded by z equals to 0 to z equals to a, y equals to 0 to y equals to a, and x equals to 0 to x equals to a. बघा आपल्याला ट्रिपल इंटिग्रेशन काढा म्हणतोय. कशाचं फंक्शन दिलं आहे आपल्याला? एक्स स्क्वेअर. फंक्शन काय आपला? एक्स स्क्वेअर हा फंक्शन आहे. वेअर आर इज अ क्यूब बाउंडेड बाय, आणि लिमिट दिली आहे आपल्याला. झेडची लिमिट दिली आहे तुम्हाला 0 to a, त्यानंतर वायची लिमिट दिली आहे तुम्हाला अगेन 0 to a, अँड एक्सची लिमिट दिली आहे तुम्हाला अगेन 0 to a. दरफोर आपला प्रॉब्लेम काय होईल? आणि आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं मी की इंटिग्रल जे आहे, जेव्हा आपण डबल इंटिग्रेशन ट्रिपल इंटिग्रेशन काढतो त्याला आपण डिनोट करतो आयने. कोणत्या लेटरने डिनोट करतो? आय या लेटरने डिनोट करतो. दरफोर वी कॅन राईट आय इक्वल्स टू ट्रिपल इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx, dy, dz. And now we apply the limit for the z 0 to a, y 0 to a, again for x 0 to a limit. Okay. इन द डबल इंटिग्रेशन, आपण डबल इंटिग्रेशनमध्ये काय केलं होतं? जेव्हा आपण इंटिग्रेशन सॉल्व केला, आपण फर्स्ट इंटिग्रेशन केलं विथ रिस्पेक्ट टू y and then we integrate the function with respect to dx. Therefore here also firstly we integrate with respect to dz, next we integrate the function with respect to dy, and then we integrate with respect to dx. लक्षात आलं का? आधी आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू dz सोबत, त्यानंतर आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू dy सोबत, आणि लास्टली इंटिग्रेशन करायचं आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू dx सोबत. ठीक आहे. तर आधी आपण इंटिग्रेशन करू विथ रिस्पेक्ट टू dz सोबत. देअरफॉर इंटिग्रेशन 0 to a इन ब्रॅकेट 0 to इंटिग्रेशन 0 to a x स्क्वेअर इंटू dz, ब्रॅकेट कंप्लीट, आणि ब्रॅकेटच्या बाहेर येईल आपला dx इंटू dy. ओके. आणि इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर काय असते माहिती आहे आपल्याला सर्वांना? इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मिळतो आपल्याला विथ रिस्पेक्ट टू dx. काय मिळेल? एक्स स्क्वेअर काय आहे तुमचा? कॉमन आहे, कारण की आपण कशासोबत इंटिग्रेशन घेत आहे? तुमचं dz सोबत इंटिग्रेशन घेत आहे. dz सोबत इंटिग्रेशन घेत आहे म्हणजे एक्स स्क्वेअर कुठे येईल? तुमचा इंटिग्रेशनच्या बाहेर येईल, आणि इंटिग्रेशन होईल तुमचं 0 to a विथ रिस्पेक्ट टू dz. इथे काही नाही आहे म्हणजे काय असतो? तुमचा 1 असतो. बरोबर. तर फॉर इंटिग्रेशन ऑफ 1 किती मिळतो तुम्हाला? z मिळेल, आणि या लिमिट आहे तुमच्या 0 to a. दरफॉर एक्स स्क्वेअर अँड बाय द फॉर्म्युला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट काय येईल? झेडची व्हॅल्यू ठेवायची a विच इज अप्पर लिमिट, मायनस झेडची व्हॅल्यू ठेवायची 0 विच इज अवर लोअर लिमिट, आणि आपल्याला व्हॅल्यू मिळेल एक्स स्क्वेअर इंटू a मायनस 0. त्यालाच लिहू शकतो आपण a इंटू एक्स स्क्वेअर.
Okay, now we solve in the proper way. इंटिग्रेशन 0 to a x स्क्वेअर इंटू डी झेड. याला सॉल्व केल्यानंतर काय मिळेल आपल्याला नेक्स्ट स्टेप इंटिग्रेशन 0 to a ब्रॅकेट एक्स स्क्वेअर इंटू इंटिग्रेशन ऑफ डी झेड काय मिळेल तुम्हाला झेड मिळेल आणि वी अप्लाय द लिमिट 0 to a इंटू डी एक्स इंटू डी वाय. एक्स स्क्वेअर as it is and we apply the formula upper limit minus lower limit for the z. Therefore we can put z equals to a minus we put z equals to 0, that is a lower limit. आणि याला सॉल्व केल्यानंतर मिळेल आपल्याला एक्स स्क्वेअर इंटू ए डी एक्स डी वाय. काय मिळेल तुम्हाला एक्स स्क्वेअर इंटू ए डी एक्स डी वाय. Therefore a is our constant term. Therefore we take outside from the integration. Therefore मिळेल आपल्याला a इंटू इंटिग्रेशन 0 to a एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट इंटिग्रेशन 0 to a dy ब्रॅकेट कंप्लीट dx. After the integration with dz, we take the integration with respect to dy. Therefore in bracket we take the integration 0 to a with respect to dy into dx. But we know the integration with respect to 1. इंटिग्रेशन 0 to a विथ रिस्पेक्ट टू डी वाय आहे म्हणजेच काय आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to a 1 इंटू डी वाय. इथे काही नाही आहे म्हणजे काय असतं तुमचा 1 असतो बरोबर. तर 1चे इंटिग्रेशन काय मिळेल तुम्हाला 1चे इंटिग्रेशन मिळेल तुम्हाला y आणि तुमच्या लिमिट्स आहे लोअर लिमिट इज 0 अँड अप्पर लिमिट इज a. नाउ वी अप्लाय द फॉर्म्युला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. बाय द फॉर्म्युला वी गेट a we put y equals to a, that which is our upper limit, and minus we put y equals to 0, which is our lower limit. Therefore we can get integration 0 to a x square y integration of dy is y and lower limit is 0 and upper limit is a into dx. Now by the formula upper limit minus lower limit we get a integration 0 to a x square a minus 0 into dx. Okay, now finally we apply the integration with respect to dx. Therefore we get a equals to a square integration 0 to a x square into dx. And we all know the integration of x square. What is the integration of x square? Integration of x square is x cube by 3 and our limit is 0 to a. We apply the limit, lower limit is 0 and upper limit is a. And by the formula of upper limit minus lower limit, we put x equals to a. That is our upper limit, and we put x equals to 0, that is our lower limit, and our value is a cube by 3. Therefore we can get I equals to a square integration 0 to a x square into dx. Okay, then a square as it is, and integration of x square, we know the integration of x square is x cube by 3, and we apply the limit x cube by 3, apply the limit, lower limit is 0 and upper limit is a. Then by the formula upper limit minus lower limit, we put x equals to a, and which is our upper limit, and minus we put x equals to 0, which is our lower limit. Therefore in the next step we get I equals to a square by 3 a cube minus 0. Therefore 1 by 3 a square into a cube, and a square into a cube, we know a square into a cube काय होतो a 2 plus 3, that is equals to a to the power 5. Therefore we get the value of our integral I equals to 1 by 3 into a to the power 5. This is our first problem. Now we see the next problem. Next problem is evaluate the integration 0 to 1 integration 0 to 1 minus x integration 0 to 1 minus x minus y dx dy dz. And here the function is 1. f of xy काय इथे f of xy आहे आपला 1 आहे इथे. ओके, आणि आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू dx, विथ रिस्पेक्ट टू dy and with respect to dz. First we take the integration with respect to dz, then we take the integration with respect to dy, and after all we take the integration with respect to dx. Okay, first we take the integration with respect to dz. We take the integration with respect to dz. Therefore we take the integral function and the dz function in the bracket.
Therefore, we have a step is I equals to 0 to 1, integration is 0 to 1, integration 0 to 1 minus x, in bracket integration 0 to 1 minus x minus y dz bracket complete dx into dy. And we know the integration for 1. What is the integration for 1? Integration for 1 is dz. Okay, and our limit is 0 to 1 minus x minus y. Therefore, we apply the limit. Lower limit is 0 and upper limit is 1 minus x minus y. Therefore, by the formula upper limit minus lower limit, upper limit is 1 minus x minus y. Therefore, we put the value of z 1 minus x minus y, and the lower limit is 0. Therefore, we put the value of z equals to 0, and we get 1 minus x minus y. Therefore, now we solve the problem. Integration 0 to 1, integration 0 to 1 minus x, integration 0 to 1 minus x minus y dz bracket complete dx into dy. And integration of 1 is z. Therefore, in the next step we get integration 0 to 1 minus x, and integration of dz is z, and we put the limit. Lower limit is 0 and upper limit is 1 minus x minus y into dx dy. We apply the formula upper limit minus lower limit. Therefore, we put the value of z 1 minus x minus y, and which is our upper limit, minus z equals to 0, which is the value of our lower limit, into dx into dy. Now we take the integration with respect to y. For the integration with respect to y, we put the integral sign for the dx is in the bracket. Therefore, we get the next step, integration 0 to 1, in bracket integration 0 to 1 minus x, 1 minus x minus y dy bracket complete into dx. And we know the integration. Firstly, we separate the integral sign for each term. Therefore, we get 0 to 1 काय मिळेल आपल्याला. प्रत्येक टर्मसाठी जर आपण इंटिग्रेशन सेपरेट केलं तर 0 to 1 minus x 1 into dy minus integration 0 to 1 minus x into dy minus integration 0 to 1 minus x y into dy. But integration of 1 is y, and we apply the lower limit and upper limit 0 to 1 minus x minus x is our constant term because we take the integration with y, we take the integration with respect to dy. Therefore, x term is constant term, and the integration of 1 is y, and we apply the integration. Lower limit is 0 limit and upper limit is 1 minus x minus integration of y is, we know the integration of y is y square by 2, and we apply the limit 0 to 1 minus x. Okay, now we solve here we therefore the integration of y is y, and lower limit is 0, upper limit is 1 minus x minus x into y. Lower limit is 0 and upper limit 1 minus x minus y square by 2. Lower limit is 0, upper limit is 1 minus x into dx. Now we apply the formula upper limit minus lower limit for each term. Therefore, we get the next step, that is integration 0 to 1 in bracket 1 minus x into 1 minus x minus 1 by 2 into 1 minus x whole square bracket complete into dx. In the next step, we solve integration 0 to 1 minus x plus x square minus 1 by 2 in bracket 1 minus 2x plus x square bracket complete dx. This is totally calculation part. Therefore, तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे. इंटिग्रेशन 0 to 1 in bracket 1 minus 2x plus x square minus 1 by 2 plus x minus x square by 2. जस्ट आपण या ब्रॅकेटला कशाने मल्टिप्लाय केला, 1 by 2 ने मल्टिप्लाय केला आणि मायनस 1 by 2 ने मल्टिप्लाय केला आणि ब्रॅकेट काढून टाकला. तर काय मिळेल आपल्याला. आता आपल्याकडे उरलं आहे फक्त इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dx. Now we apply the integration with respect to dx, but before applying the integration we simplify this bracket. By simplifying this bracket, we take the integration 0 to 1 in bracket 1 by 2 minus x plus x square by 2 into
dx. And now apply the integration with respect to dx. When we apply the integration with respect to dx, we know the integration of 1 with respect to dx, we get x, and we go up and we apply the lower limit and upper limit. Lower limit is 0 and upper limit is 1, minus the integration for x is with respect to dx is x square by 2 and lower limit is 0, upper limit is 1. Integration of x square by 2 with respect to dx is x cube by 3. 1 by 2 is common and x cube by 3 is our integration 0, and we apply the limit. Lower limit is 0 and upper limit is 1. Now by solving, we apply the formula upper limit minus lower limit. Therefore we put the value of x equals to 1 and minus we put the value of x equals to 0, which is our lower limit. Therefore we get the first term 1 by 2 in bracket 1 minus 0. In the similar way we get the next term minus 1 by 2 into 1 minus 0 plus 1 by 6 into 1 minus 0. Then 1 by 2 into 1, 1 by 2 minus 1 by 2 into 1 minus 1 by 2 plus 1 by 6 into 1, 1 by 6. This plus 1 by 2 minus 1 by 2 is cancelled and our answer is 1 by 6. Therefore our answer of the integral is 1 by 6. Now we lecture ends. Thank you.